मुंब्रा कवसातील अरमान कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी परिसरात शनिवारी पहाटे फायरिंगची घटना घडली आहे। या घटनेत 2 जण जखमी झाले असून पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पहाटे सुमारे 4:54 सुमारास अरमान कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अलमास कॉलनी कौसा येथे फायरिंग झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार बीट क्रमांक 3चे बीट मार्शल काही मिनिटात घटनास्थळी पोहोचले। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस सावंत सोनवणे व तपास पथकाने घटनास्थळी धाव घेतली। ही घटना नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान यांच्या घराबाहेर घडली। अज्ञात व्यक्तीने त्यांच्या MS03 CN 5900 क्रमांकांच्या कारवर 2 गोळ्या झाडल्या, तसेच एक गोळी हवेत फायर केली। दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आचार गल्ली येथील भंगार गोदामाजवळ आरोपी लपल्याचं समजले। पोलीस पथक तेथे पोहोचताच आरोपीने 2 पिस्टलमधून पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केलाय। त्यानंतर आरोपी पळत गेला व पुन्हा फायरिंग करत राहिलाय। पोलिसांनी पाठलाग करत आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने मागे वळून केलेल्या फायरिंगमध्ये 2 जण जखमी झालेत। जखमींना तातडीने काळसेकर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। शेवटी पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला पकडण्यात यश मिळवलंय। आरोपीच्या ताब्यातून 2 पिस्टल, 4 जिवंत काडतुसे आणि 4 मॅगझिन जप्त करण्यात आले। अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव शहाबाद उर्फ शब्बू मुन्ना शमशाद कुरेशी, वय वर्ष 28 असून तो मुंब्रा येथील रहिवासी आहे। त्याच्यावर दिल्लीतील जाफराबाद परिसरातील 4 पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तसेच तो यापूर्वी तिहार कारागृहात 8 वर्ष शिक्षा भोगून आलाय। या घटनेतील आणखी एका संशयित साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत। दरम्यान नदीम खान यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसरातील परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।